नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. केक तर आपण नेहमीच करत असतो. या अगोदर मी तुम्हाला केकच्या बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी मी केक बेस कसा तयार करायचा, घरच्या घरी कसा करायचा, बिना ओव्हनचा तो कसा करायचा, अगदी सोपी रेसिपी दाखवलेली आहे. पण आज आपण मायक्रोवेव्हमध्ये केक बेक कसा करायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. मायक्रोवेव्हचा वापर कसा करायचा, कन्व्हेक्शन मोडवरती किती डिग्रीला तो सेट करायचा किंवा टायमिंग किती लावायचं, अगदी डिटेलमध्ये आज ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जेव्हा आपण कढईमध्ये केक करतो त्यावेळेस आपल्याला खूप वेळ जातात, 35 ते 40 मिनिटे केक बेक करण्यासाठी जातात. पण मायक्रोवेव्हमध्ये अगदी 12 ते 13 मिनिटामध्ये हा केक तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने हा केक कसा बेक करायचा ते पाहणार आहोत. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. केक करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूयात. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, पाव वाटी तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाव वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि इकडे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी हा इसेन्स घेतलाय. तर माझ्या मुलांना पायनॅपल एसेन्स खूप आवडतो, त्यासाठी मी हा इसेन्स वापरते. तुमच्या आवडीनुसार किंवा जो तुमच्या मुलांना आवडतो तो तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर आता आपण सुरुवातीला एक पूर्वतयारी करून घेऊयात. तर आपल्याला सुरुवातीला केकचा टीन तयार करून घ्यायचा आहे. तर केकचा टीन तयार करताना सुरुवातीला खाली केकच्या टीनला तेल लावून घ्यायचं, नंतर बटर पेपर यामध्ये घालायचा आहे आणि ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे. तर आता आपण बॅटर करायला सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये आपल्याला सगळे हे अ, पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत. जे लिक्विडी पदार्थ आहेत ते आपण सुरुवातीला मिक्स करतोय. तर यामध्ये मी दही घालते. दही फ्रेश असावं, आंबट नको. यामध्ये तेल घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी घालते अ, अर्धी वाटी दूध. दुधाचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं. आपण नंतर वरून लागेल तसं घालणार आहोत. तर यामध्ये 4 ते 5 चमचे सॉरी 4 ते 5 थेंब आपल्याला व्हॅनिला घालायचा आहे किंवा अर्धा चमचा मोजून घातला तरी चालेल. आणि आता हे व्यवस्थित मिक्स घ्यायचं आहे. यातल्या गुठळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत, मोडून घ्यायच्या आहेत. आता हे आपलं जे पातळ लिक्विडी जे पदार्थ होते ते मिक्स झालेत. पण त्या अगोदर आपल्याला मायक्रोवेव्ह सेट करून घ्यायचा आहे किंवा प्रीहीट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला मी इथे हा मायक्रोवेव्ह सुरू करून घेतलाय. इथे बाजूला जे स्टॉपचं बटन आहे ते सुरुवातीला दाबायचं आहे आणि आता आपल्याला कन्व्हेक्शन मोड वरती 160 डिग्रीला हा मायक्रोवेव्ह सेट करून घ्यायचा आहे. प्रत्येक मायक्रोवेव्ह ओव्हनची डिग्री वेगवेगळी असते किंवा त्याचं सेटिंग वेगवेगळं असतं. तर इथे हा IFB चा माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे. त्यामुळे त्याचं मी जे सेटिंग आहे ते दाखवते आहे. तर इथे एक 5 ते 6 मिनिटे हा मायक्रोवेव्ह प्रीहीट व्हायला लागेल. त्या तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. म्हणजेच आपण केकचं बॅटर तयार करून घेऊयात. जे सुके पदार्थ आहेत ते आता आपण सगळे मिक्स करून घेऊयात आणि चाळून घ्यायचं आहे. तर यामध्ये पीठ साखर, मैदा, दूध पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे सगळं एकत्र घालायचंय आणि व्यवस्थित चाळून घ्यायचंय. चाळून घेतल्यामुळे केक हलका फुलका होतो. त्याचबरोबर एकसारखी छान अशी जाळी पडते. त्यासाठी चाळून घेणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच बाजूने फेटत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध लागणार आहे. बॅटर आपलं घट्ट झालंय. थोडंसं दूध घालूया.
अशा पद्धतीने मी थोडंसं दूध घालून परत हे बॅटर छान फेटून घेतलं. तुम्ही पाहू शकता याची रिबन कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर आपला केक फुगतो आणि नंतर बसतो. अशा पद्धतीने इथे आपलं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण थोडीशी टुटी फ्रुटी घालूयात. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकता. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता आपण केक टीन मध्ये हे बॅटर घालूया. अशा पद्धतीने हा जो टीन आहे तो असा टॅप करून घ्यायचा आहे आणि आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे. याच्यावरून थोडीशी टुटी फ्रुटी घालूया. आता आपण हा टीन जो आहे तो मायक्रोवेव्ह मध्ये ठेवूया. 5 मिनिटे हा मायक्रोवेव्ह प्रीहीट झाल्यानंतर तो आपोआप अलार्म द्यायला सुरुवात करतो. त्यासाठी आपल्याला त्यावेळेस हा मायक्रोवेव्ह उघडून त्यामध्ये हा केक टीन ठेवायचा आहे. आता आपण टायमिंग सेट करूयात. तर इथे वरचं जे आहे ते मिनिटचं आहे आणि खाली सेकंदाचं आहे. तर आपल्याला 12 मिनिटाचं टायमिंग लावायचं आहे किंवा तुम्ही 13 किंवा 14 मिनिटाचं सुद्धा लावू शकता. तर इथे साधारण 12 ते 13 मिनिटांमध्ये केक तयार होतो. इथे मी जी यामध्ये एक स्टँड असतं, एक छोटं असतं आणि एक मोठं वालं असतं. तर हे जे छोटं आहे तेच आपल्याला केकसाठी वापरायचं आहे. हे मोठं आहे ते वापरायचं नाही. तर याची खूप जास्त उंची होते आणि वरून जास्त हीट लागून केक वरून जास्त कलरफुल होतो किंवा जास्त कलर येतो. त्यासाठी अशी छोटी जाळी वापरायची. आणि आता आपण बंद करूयात आणि आता आपण स्टार्ट करूयात. तर 12 ते 13 मिनिटांमध्ये छान हा केक बेक होतो. 12 ते 13 मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण स्टॉप करूयात आणि काढून घेऊयात. आणि आपण जे टायमिंग लावलं होतं ते टायमिंग झाल्यानंतर परत या मायक्रोवेव्हचा अलार्म वाजायला सुरुवात होते. तर तुम्ही पाहू शकता चाकूने अशा पद्धतीने चेक करायचंय आणि जर तुम्हाला जर वाटत असेल तर केक कच्चा आहे तर परत एक 2 ते 3 मिनिटासाठी टायमिंग लावायचं आणि परत हा ओव्हन सुरू करायचा. तर इथे आपला केक मस्त बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय. मस्त रंग आलेला आहे. आपलं टायमिंग अगदी बरोबर होतं. अशा पद्धतीने आता हा केक टीन बाजूला ठेवून थंड करून घेऊयात आणि नंतर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. तर मस्त रंग आलेला आहे. छान फुगलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने आपल्याला हा केक पूर्ण थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे. तर इथे मी एक प्लेट घेतली. त्या प्लेटमध्ये आपण हा केक काढून घेऊयात. तर सुरुवातीला चाकूने बाजूच्या कडा ज्या आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत. प्लेट उलटी ठेवायची आणि हा टीन परत उलटा करायचा. अशा पद्धतीने केक लगेच बाहेर निघतो. मस्त तुम्ही पाहू शकता. याचा बटर पेपर काढून घेऊयात आणि मस्त असा आपला जाळीदार केक तयार झालेला आहे. मी आज सुरुवातीलाच हा केक करून बघते, त्यामुळे अगदी थोडंसं साहित्यामध्ये केलेलं आहे. उंची याची कमी झालेली आहे. तुम्हाला जर मोठा केक करायचा असेल तर प्रमाण तुम्ही जास्त घेऊन करू शकता. तर मी इथे कट करून दाखवते. एकदम मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी चविष्ट असा हा केक तयार झालेला आहे. तुम्हाला केक बेस तयार करायचा असेल तर या अगोदर मी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आज मी तुम्हाला ओव्हन मध्ये कसा करायचा, मायक्रोवेव्ह मध्ये कसा करायचा ते दाखवते आहे. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. या पद्धतीने तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये हा केक तयार करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. ही पद्धत वापरून नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.